एव्हिडन्स. प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय? प्रथमदर्शनी पुरावा म्हणजे काय? जसं आपण प्रायमरी एव्हिडन्स, सेकंडरी एव्हिडन्स पाहतो, तसंच की सेक्शन 57 BSA भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये सांगितलेलं आहे की प्रायमरी एव्हिडन्स. तर यापूर्वी आपल्याला प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय हे माहितीच होतं की प्रायमरी एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड्स डॉक्युमेंट्स इटसेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ कोर्ट. तर त्यामध्ये दोन एक्सप्लेनेशन्स दिलेली होती यापूर्वी. तर ती 2 एक्सप्लेनेशनच्या ऐवजी आता 7 एक्सप्लेनेशन दिलेले आहेत. तर 7 एक्सप्लेनेशन पैकी 5 एक्सप्लेनेशन मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आता प्रायमरी एव्हिडन्स मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड जरी असेल तर त्याला देखील आपण प्रायमरी एव्हिडन्स म्हणून कन्सिडर करणार. यापूर्वी एखादा डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा एखादा डिव्हाइस किंवा एखादा एव्हिडन्स हा सिद्ध करण्यासाठी आपल्याला सेकंडरी एव्हिडन्सची परमिशन घ्यावी लागत असे. कधी कधी न कळत कोर्ट कुठलेही प्रॉपर रिझन न देता सेकंडरी एव्हिडन्सचे अर्ज अनेक वेळेस रिजेक्ट केलेले सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत. तर आता बदल काय झालेला आहे की प्रायमरी एव्हिडन्सच्याच व्याख्येमध्ये याला ठेवलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड म्हणजे काय, तर ती प्रायमरी एव्हिडन्स मध्ये आता त्याला ते आपण पाहू शकतो. आता प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय, तर इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड.